तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही. मला असं वाटतं गणपती गेल्याच्या नंतर मी काय ब्लॉग बनवलाच नाही. एक गोष्टीसाठी थांबलेलो. ती गोष्ट थंबनेलवरून तर तुम्हाला समजलीच असेल. सो मेमरी कार्ड घेण्यासाठी मेमरी कार्ड एस डी कार्ड मेमरी कार्ड काय असतं ते त्याच्यासाठी मी इथं वाट बघतोय. साकेत कॉलेजजवळ आहे आमच्या इकडं ना. ठाण्याला कुठं म्हणजे डिलेवरीचं होतच नाही ऑप्शन, जे नाही का 18 मिनिटात 15 मिनिटात डिलेवरी होते. फास्ट डिलेवरी फ्लिपकार्टवर होते ती. तर ते काय होतच नव्हतं. स्वतः थांबलोय. बघू कधी येतो. लवकर लवकर जाऊ कारण तुम्हाला डीजे कॅमेरा पण दाखवायचा आहे. सो बघूया. सो मेमरी कार्डवाला आलाय, तो त्या साईडला थांबलाय. तर चाललोय आता घ्यायला. भाई ट्रॅफिक बिल्फिक काय उडवायचा कोण मला. अंकल मेमरी कार्ड लेके आयो. ओके ओके. अंकल आहेत, दिसतं का मी भाई. इतका खतरनाक माणूस आहे ना मी. मेमरी कार्ड सोवाल्याला फ्लिपकार्टवाल्याला सोडून त्या एका भरजीकडे गेलतो की तुम्ही मेमरी कार्ड घेऊन आलेत का. मित्रांनो मेमरी कार्ड इज हिअर. याच्यात ठेवलं आता मेमरी कार्ड. बरा काम आहे. रिक्षात दारू बी आपला सिगरेट बी, तर लहान मुला रिक्षा चालवायला दिले. कसा काम आहे ना मित्रांनो, काय बोलायचं आता. सो जाऊ लवकर लवकर. आपल्याला अनबॉक्सिंग करायची, त्याच्यानंतर बघायचा कॅमेरा चालून कसा काय विषय आहे ते. चलो लवकर भेटू घरी डायरेक्ट. तर मित्रांनो आलो आहे आपण घरी. सो माझा जो मेन गिम्बल आहे म्हणजे जो स्टँड आहे तो आय थिंक मी एका मित्राला दिला आहे जिममधल्या. सो त्याच्यामुळं नॉर्मल स्टँड घेतला आहे काहीतरी. त्याच्यामुळे अँगल वगैरे कसा असेल ॲडजस्ट करा थोडा. तर सर्वप्रथम तुम्हाला काय दाखवू, तर सर्वप्रथम हेच दाखवतो ज्याच्याशिवाय आपला कॅमेरा अधुरा आहे. तर हे एवढंसं आधी खोलतो. याला कुठून खोलतो आहे. संभाल के पाडना पडेगा. संभाल के. एवढंच आपल्याला 7,500ला भेटलं भाई. 512 GB. तर हे आपण मागवलं आहे सॅनडिस्क एक्स्ट्रीमवाली मेमरी कार्ड. माईक चालू आहे का नाही माहीत नाही. माईक चालू नसला ना अख्खा पॉपड होऊन जाईल मला. 512 GB. फोकस. तर यूट्यूबवर बघितलं, इंस्टाला बघितलं, खूप जागेवर बघितलं. 1-2 जणांचं सजेशन घेतला, त्याच्यानंतर ही मागवली. मी ॲक्च्युली 256 GB वाली मागवणार होतो, पण नंतर विचार केला की वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची. ही खराब झाली, ती खराब झाली, त्याच्यानंतर काय होणार. चांगली स्पीड आणि चांगल्या क्वालिटीसाठी 4K 60 FPS चांगली रेकॉर्डिंग करते. कमीत कमी 5 ते 7 तास नॉनस्टॉप करू शकते रेकॉर्डिंग. एवढा स्टोरेज आहे हिच्यात. सो ही मागवली. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवतो. तर मेन आपण कुठनं कॅमेरा घेतला मी तुम्हाला ते पण दाखवतो. आमचं नाव गॅजेट वर्ल्ड 08. गॅजेट वर्ल्ड काय बोलतं काय माहिती. ठीक आहे, गॅजेट वर्ल्ड बिल्ड काय यार त्याच्यातनं. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. जर तुम्हाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा. चांगलं आहे, चांगली ऑफर देतो. तर त्यांनी मला ग्लास असतो नाही का, प्रोटेक्शन ग्लास, तो सुद्धा लावून दिला. त्याच्यानंतर अजून एक सामान दिलं आहे, ते म्हणजे हे स्टँड. माझ्याकडं काहीतरी काय न होतं यार. तर स्टँड दिलं आहे. हे कॅमेरा स्टँड जो आपल्या गोप्रो नाही भाई, DJI इज्जतचे नाम लेने का आपल्या कॅमेऱ्याला लागेल. आता मी नाव पण येतो कॅमेऱ्याकडे. तर हा बॉक्स आहे. मी अनबॉक्सिंग केला कधीच, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त नॉर्मल खोलतोय आता. थांब पण खुर्ची इथं ठेवते म्हणजे असं टेन्शन नाही का भाई. ही पडलेलं वाटला की तिला साईडला ठेवतो जरा. हा बॉक्स आहे. DJI ऑस्मो ॲक्शन 4 स्टँडर्ड कॉम्बो घेतला, नॉट ॲडव्हेन्स. कारण पण आपल्याला इतकी गरज नाही लागणार 3 बॅटरीची. फक्त बॅटरीचा फरक पडतो, त्याच्यामुळं कशाला उगाच एवढे 10,000 एक्स्ट्रा घालवायचे त्याच्यामागे. तर स्टिकर आहेत. स्टिकर आता आपण हे आपल्या हेल्मेटला वगैरे लावूया, गाडी वगैरेला. त्यानंतर हे आय थिंक वॉरंटी कार्ड आहे, काय माहिती काहीतरी आहे. वॉरंटी आपण ॲक्टिवेट करून घेतली आहे ना. हा आपला मेन आहे. मला वाटलं हा मेन आहे, मेन सामान.
मला वाटलं मोबाईलच्या कमी वजन असेल याला, बट मोबाईलचे जास्त वजन याला आहे यार, फुकट पैसे घालवले मी. आणि बाकी काय नाही, चैनी खैनी आहे, चैनी खैनी नाही काय माहिती काय काहीतरी आहे त्याच्यात. आणि बॉक्स खाली आहे आणि याच्यात थोडा बहुत सामान आहे, तो पण दाखवत आहे बघा. आपल्याला अनबॉक्सिंग येत नाही जितकं काहीतरी बघा कसं दिसतं. तर हे ड्रायव्हरला आपल्या मोबाईलला हेल्मेटला नसतो का ते फिट करण्यासाठी आहे, म्हणजे फिट करून माहिती का तेव्हा इथं असं फिट करण्यासाठी कच्चा त्याची फिट करायचं. हे पण त्याची काय माहिती विषय ते. आणि हा मॅग्नेटिक मेन, हा एकदम बेस्ट आहे मॅग्नेटिकवाला, तुम्हाला मी दाखवेल नंतर. आणि ही वायर आहे, चार्जिंग वायर, चार्जिंग केबल. त्याच्यानंतर हे एक चिपवायसाठी कुठेतरी हेल्मेट वगैरे चिपवायला, पण हे जास्त याच्यावर ट्रस्ट नाही ठेवायचा असे मला दुकानवाल्याने सांगितलं. आणि हे केस काय झालं नाही पाहिजे आपल्या कॅमेऱ्याला, त्यासाठी केस, सेफ्टी केस. हे काय पडला, हां काहीतरी पडला, जीव झाला मग. आता कुठलं चालू कसं आहे, हां असं आहे. एक मिनटं फक्त कॅमेऱ्याचे टाकू द्या. टाकतो ना, बॅटरी चार्जिंग फुल करून ठेवली मी. मला SD कार्ड टाकायचं ना, SD कार्ड टाकतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट मग ह्याच्यात भेटतो. ओके मित्रांनो, SD कार्डची टाईम कॅपॅसिटी किती माहिती आहे का? मला फक्त 4-5 तास दिसलं, तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा 9 तास 28 मिनटं कॅपॅसिटी आहे. आणि व्ह्यू एक नंबर येते. तर याला मी कसा अटॅच करू, हां तर मॅग्नेटिक माईक. तर मेन हे मॅग्नेटिक माईक कसं माहिती आहे का, सिम्पलच आहे. हे बघा बाई, इतका हे कसं आहे बघा, डायरेक्ट हिसतोय डायरेक्ट बघा. हे सॉरी उलटा लावतोय हां सिस्टम बघा अडकला. आता कसं पण कसा काय पण करा, नाही पडणार. आणि बेस्ट आहे ब्लॉगिंगसाठी यार. बघा आता याचा अँगल, आता मी इथे आहे ते बघा पूर्ण जवळ येतं ना, पण याच्यातनं ना माझं इतकी आहे बघा, इतकी पूर्ण बॉडी अशी खालपर्यंत पूर्ण बॉडी दिसते, म्हणजे नॉर्मल व्ह्यूमध्ये. आणि सुपर वाईड पण नाही, नॉर्मल व्ह्यू फक्त. सो यासाठी बेस्ट आहे भाई. क्वालिटीचं कसं समजत नाही आता, जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मला समजणार नाही कशी क्वालिटी काय आहे. तर तुम्हाला एक नॉर्मल रेकॉर्ड करून दाखवतो मी. तर हा व्हॉइस आपल्या याचा असेल. ओके तर दिसतोय का मी याच्यात, उन्हाच्यामुळं दिसत नाही कदाचित. हे अरे स्नॅप वगैरे वायफाय चालूच आहे. तर हाय डिफिनिशन रेकॉर्डिंग ओनली इन स्पोर्ट्स सिंगल स्क्रीन. विषय असा आहे की सिंगल स्क्रीन, आता हे बघा मागं तुम्हाला लिहून दिसत असेल की 4K 60 FPS हे फक्त सिंगल स्क्रीन कोणती तरी चालू असेल ना त्याच्यासाठी रेकॉर्डिंग म्हणजे होऊ शकते. कारण कदाचित बॅटरीचा इश्यू असेल की बॅटरी वाचवण्यासाठी. कारण आता आपण कोणत्या तरी एका साईडनं शूट करणार ना, तर ज्या साईडला शूट करणार, आता समजा मी या साईडने शूट करतो आहे, नॉर्मल इथं स्क्रीनवरती करायचं. आता बघा मला या साईडनं शूट करायची, ही स्क्रीन चालू करायची, नॉर्मल इथं टॅप करायचा, हे बघा स्क्रीन चालू. तर हे फीचर्स आपल्याला काय माहीत नाही. तर हे बघा ही स्क्रीन बंद झाली. आता ही स्क्रीन चालू करायची असेल, चालू, हां ते बघा वरती करायचं असं आलं आहे, ही स्क्रीन चालू. सो फीचर एकदम ओके. तर क्लिअरिटी कशी मला नाही माहिती. आता यार क्लिअरिटी बघायसाठी पण मला तो मोबाईल घ्यावा लागेल, बट ठीक. याचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे मला, म्हणजे नॉईस कॅन्सलेशन पण भारी याचा. तर मी रूममध्ये आहे ना, तर याचा आवाज नाही बघत होता तुम्ही नंतरच. यार मला इतका काय आयडिया नाही आहे. सो मी एक छोटासा ट्राय करण्यासाठी आपण नॉर्मल आपल्या याला लावूया आणि बघू, एक ब्लॉगिंग करून येऊ बाहेरून कसा काय विषय. 1-2 जणांच्या जवळ जाऊया, त्यांना दाखवूया जराशी. चला करू. तर डायरेक्ट तुम्हाला गोप्रोवर भेटतो, आपल्या DJIवर भेटतो. हां तर कॅमेरा बघा इतका जवळ आहे फेसच्या, तरी किती दिसतो आहे. आता याच्यात असा जवळ गेलो ना तर डायरेक्ट सिस्टम होऊन जाईल. सिस्टम लाल काय येतं यार, काय माहिती. रेकॉर्डिंग केल्याच्या नंतर लाल येतो की कसं काय विषय. हे पसारा बघा कसा करून ठेवला मी. मामी चोरून बघते निसती म्हणा, झूम नाही होतं याच्यात म्हणून. विषय नाही बाकी. तर एवढा पसारा काढून ठेवला. यो माईक आहे आपला. आणि आता यो पसारा कधी भरू ते बघू जरा. आता जाऊन येऊ जरा बाहेर, ब्लॉगिंग करून येऊ. बाकी देखते चलो गाईच. तर आता चल ना गाडी जेवण. प्रेम भेटला आहे तर बाईच्याबरोबर मॅच बघायला चाललो आहे. कोणती तरी मॅच चालू आहे बोलतो. रिव्ह्यू आहे फक्त कॅमेऱ्याचा रिव्ह्यू कसा. आता मी गाडीवर आहे
माहीत नाही भाई कसं काही एकदम गाडी कशी चालते. स्टेबिलिटी, डायनॅमिक रेंज बोला, स्टेबिलिटी बोला. सध्या रॉक स्टडी मोडच चालू आहे. बाकी कोणता काय माहिती नाही. मागून नीरज पण आले भाई टुर्नामेंट बघायला. नाही दिसणार पण लय लांब. आता मित्रांनो पार्टनर चेंज झाला आहे. नीरज पार्टनर आहे. तर आपण चालू जस्ट नॉर्मल असं गाडीवर. हो बघू शकता तुम्ही. हा सूर्य आहे. इकडं गवत कापायचं काम चालू आहे. स्टेबिलिटी बघा, चेक करा. डायनॅमिक आयलँड वगैरे काय असतं ते नो आयडिया कैसं काय. बाकी मी असं आहे. नदी आमची, ही नदी आमच्या गावाची नदी एकदम साफसुथरी नदी. तेव्हा मुंगूर बघा, मुंगूर कसं काम आहे ना. सूर्याच्या अपोजिट कसं दिसतं मस्त. म्हणजे सूर्याच्या अपोजिट जरा काला काला दिसतं मी. बाकी सूर्याच्या समोर मस्त दिसतोय. पण आपल्याला फक्त मोटो ब्लॉगिंगसाठी जास्तीत जास्त पाहिजे हा. बाकी काय नाही का. लय बेकार आहे इकडं. नीरजचा टाकला बघा. हातले काला दिसतं ना पण